तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सकाळ सकाळी आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आत्ता चाललो आहे गावी. तुम्हाला थंबनेल बघून तर तुम्ही ओळखलंच असेल. तर गावी चाललो आहे मम्मी आणि मी. एक खास कारण आहे थोडं, तर त्यासाठी पण चाललेलो आहे. आणि असंच म्हटलं की जरा पावसाचे पण दिवस आहेत तर जाऊन येऊया. मेन कारण म्हणजे तेच आहे की आजीला बघायला जायचं आहे. आजीची तब्येत थोडी म्हणजे ही झालेली आहे त्यामुळे. आणि सोबतच एक सरप्राईज पण आहे मामांसाठी की रक्षाबंधन नुकताच जवळ येतो, त्यासाठी पण मम्मी राखी बांधण्यासाठी सुद्धा गावी चाललेली. सो चला, आपला आजचा दिवसभराचा प्रवास पूर्ण कोकणातला असेल. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत म्हटल्यावरती कोकण तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कसा भरलेला असतो. आणि सोबतच आपली थोडी बाईक राईड पण होणार आहे. आपण मांडवी एक्सप्रेसने म्हणजे बोलतात ना, ट्रेनने प्रवास करणार आहोत. आधी मांडवी एक्सप्रेसने जाणार आहोत माणगावला, तिथून मग जाणार आहोत आपण बाईकने मामाच्या घरी. बरोबर मम्मी? हो. चला, पहाटे निघालो आहे. मांडवी एक्सप्रेस ठाण्याला येते मित्रांनो, काहीतरी 7:45 वाजता वगैरे. तर तिच्याने चाललो आहे आता. आम्ही सकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. नावर स्टेशनला पोचतो आहे आणि तिकडून मग तिकीट वगैरे काढून आपण ठाण्याला जाऊ. थोडं वेटिंग करू, कारण का लाईन पण असते असं ऐकतो. त्यामुळे जाऊया. बऱ्याच दिवसांनी मांडवी एक्सप्रेसने प्रवास करणार आहे मित्रांनो, त्यामुळे ब्लॉगमध्ये नक्की बनून राहा. आपल्या चॅनल तर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. हो बघा, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा मित्रांनो, आता पोचलो आहे आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 7ला. बघा, 7वरती येते मांडवी गाडी आणि त्यासाठी बघा ही अशी लाईन लागलेली असते मित्रांनो. हे बघा सर्व असे लाईनीमध्ये आहेत. आणि आता जाऊ आपण. थोड्याच वेळात येईल मला वाटतं. अजून एक 40 मिनटं आहेत गाडी यायला. सो 40 मिनटं आपल्याला थोडं लाईनीत उभं राहायचं आहे. आणि त्यानंतर मग नंबर आला की 2 डबे ओपन होतात जनरलचे ठाण्याला मांडवी गाडीचे. आणि त्यानंतर मग नॉनस्टॉप 1-2 स्टेशन घेऊन ती माणगावला सोडते. फास्ट गाडी असते मित्रांनो, सर्व स्टेशन घेत नाही ती. पनवेल घेते, मध्ये एखाद दुसरं स्टेशन घेते आणि तिसरं स्टेशन डायरेक्ट माणगाव आहे. त्यामुळे जलद प्रवास होतो. एक 10, 10:30, 11 वाजेपर्यंत ती आपल्याला माणगावला सोडते. चला तर मग आता ट्रेनचं वेट करूया आणि ट्रेन आली का मग पुढे जाऊया. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव मांडवी एक्सप्रेस वाया कोकण रेलवे थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है. बघा, अनाउन्समेंट झाली आहे. आता 7 नंबरवरती थोड्याच वेळात गाडी येईल. आणि आता लाईन बघा, अशा प्रकारे लाईन लागलेली आहे मित्रांनो आणि मागेपर्यंत आहे सर्व. बघा मित्रांनो, आत्ताच ट्रेन आलेली आहे आणि ही आपली ट्रेन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव मांडवी एक्सप्रेस. आणि आता इथे जनरल डबे आहेत बघा. इथे ओपन झाल्यावरती आपण त्यामध्ये चढणार आहोत. इथे बघा पोलीस असतात, जेणेकरून कुठली घाई गडबड धक्काबुक्की नको व्हावी म्हणून. दर दिवशी असते ट्रेन ही मित्रांनो, सकाळी 7:45 वाजता. आणि दरवेळी अशीच व्यवस्था असते. ते बघा मित्रांनो, आता गाडी थांबली आहे आणि शेवटचे जो 2 डबे असतात ते जनरलसाठी, त्यातला एक डब्बा ठाण्याला उघडतो. ते बघा, आता पोलीस उघडतील डब्बा आणि मग सगळेजण चढतील. ते बघा, ते डबा उघडला आहे आणि आता सर्वजण येतात. ही डब्बा बघा तिकडूनच भरून आला. ट्रेनला गर्दी दिसते मित्रांनो. हा डब्बा दादरला वाटतं भरून येतो, एक जनरल डब्बा. आणि ते एक डबा आता इकडे ओपन होतो बघा. चाललो आहे आम्ही. आय होप की बसायला जागा भेटेल एक डब्यामध्ये. तर बघा मित्रांनो, आलो आहे आता. जरा सीट पकडतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो. जरा खालची जाऊन सीट पकडतो. सो फायनली मित्रांनो आम्हाला सीट भेटलेली आहे आणि त्यामध्ये लंबाईला बघा काय विंडो सीट पण भेटलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बाहेरचा नजारा पण दाखवायला भेटेल. तर बघा अशी सीट भेटली. एवढी पण गर्दी वाटत होती पण गर्दी नाही. तर गाडी डबल ही वगैरे आहे त्यामुळे बसायला जागा भेटलेली आहे मित्रांनो. चला तर मग आता जाऊया नॉनस्टॉप. मला वाटतं 3 तास लागतील आपल्याला माणगावला जायला आणि तिथून मग जाऊ. बघा मित्रांनो, तर 8 वाजून 8 मिनिटांनी गाडी सुटली आहे स्टेशनवरून. बघा मित्रांनो, मम्मीने आमच्या आता राजगिरा चिक्की घेतलेली आहे ट्रेनमध्ये खायला. घे थोडं. बघा मित्रांनो, गाडी आता पनवेलला आली आहे आणि हा थांबा घेतल्यानंतर इथे पनवेलला बरेच एवढे चढणारे जण नाही आहेत कोणी, कारण का मोस्टली तिकडेच चढतात. तरी फार जेवढे असतील ते असतील. आणि बघा इथे लगेच सगळे वडापाव समोसा पाववाले सगळेजण आले.
आणि पनवेलला पण चढताना दिसत नाही. मित्रांनो आता रोहा स्टेशन आलं आहे, रोहे बघा. पण इथे सुद्धा गाडी थांबत नाही, गाडी चालली आहे आपली. हे बघा छान असं सुंदर हे आहे, स्टेशन आहे आणि तितकंच मोठं देखील आहे. आपला सर्वात शेवटचा डब्बा आहे बघा, असा दिसतो. तर बघा मित्रांनो, आत्ताच माणगाव आलेला आहे आणि आता आम्ही उतरलो आहे, मम्मी आणि मी. तर जातो आहे पटकन. आता बघा आपल्याला गाडी घ्यायची बाईक आणि मग नंतर पुढचा प्रवास करायचा आहे. बघा बहुतेक जण माणगावला उतरले आहेत आता आणि करेक्ट ही बघा 10:25 माणगावला आली आहे मित्रांनो. 8 वाजता सुटली होती ठाण्यावरून, 8:07ला आणि आता 10 ह्याला, म्हणजे जवळजवळ 2.5 तासात गाडी आलेली आहे. आणि आम्ही ऊन आहे गावाला. हो, पावसामुळे आम्ही मित्रांनो छत्री आणि रेनकोट पण घेऊन आला. छत्री आणि रेनकोट कॅरी केलं आहे. बट काय माहिती भेटतोय की नाही पाऊस, बघूया. बाईकवर जायचं त्यामुळे आपण दोन्ही कॅरी केलं. नाचलेलं बरं आहे ना एमर्जन्सीला. हो त्यासाठी आपण आणतो. हो बघा आता उतरलो आहे, जातो. ब्रिज थोडा लांब आहे, या ब्रिजवरून चढून मग पुढच्या साईडला जाऊया. हे बघा मित्रांनो, आता माणगाव स्टेशनच्या बाहेर आलो आहे. तिथून आपण आता शेअर ऑटो पकडू. बघा अशा प्रकारे माणगाव स्टेशन आहे आणि आता इथून आपण शेअर ऑटो पकडू आणि डेपोजवळ जाऊ. तिकडे आपल्याला आपली बाईक भेटणार आहे. आणि बघा माझी अवस्था कशी आहे इथे, बॅग वगैरे मम्मीला मी फ्री ठेवलं आहे का, चाल बाबा आरामात. मी बॅग दोन्ही घेतलेले. तर इथून आहे वाटतं शेअरिंग. हे बघा बसस्टॉपला शेअरिंग इकडे आहे, इकडून जायचं आहे. तर बघा मित्रांनो, आता इथून शेअर ऑटो पण पकडले. काका आहेत तिथे, मम्मी आहे. आणि आता इथून डायरेक्ट आपण डेपोजवळ जाऊ 5 मिनिटांमध्ये. तर बघा मित्रांनो, आता आलो आहे माणगाव डेपोजवळ. रिक्षाने उतरलो, जस्ट 5 मिनटं लागतात, 2 मिनटं, 5 मिनटं पण नाही. आणि हे बघा असा हा बस डेपो आहे. तर आता इथे मम्मी थोडी पुढे आहे, बघूया थोडंसं नाश्ता वगैरे काय केला तर करतो आणि मग बाईक आणायला जातो. आणि मग बाईकवरून पेट्रोल भरून डायरेक्ट मामाच्या गावी. वडापाव, हा वडापाव कुणाला माहिती असेल तर बघा, माणगावचा फेमस वडापाव डेपोच्या बाजूला. वडापाव खायला या मित्रांनो, वडापाव खायला मम्मी पण खाते. आणि माणगावला आल्यावर मॅन्डेटरी आहे, वडापाव खातो आम्ही, छान लागतो इकडचा, त्यामुळे आलो आता. तर बघा मित्रांनो, आत्ताच गाडी घेतली आहे, आपल्या मित्राची जयेशदादाची गाडी आहे आपल्या गावातला. आणि तर इथे पेट्रोल भरायला आलो बघा, पेट्रोल पंपावरती. तर गाडीत आता पेट्रोल फिल केलेलं आहे मस्तपैकी, गाडी पण कंडिशनमध्ये आहे. आणि आता मम्मी थांबले तिकडे, मम्मीला घेतो आणि डायरेक्ट आता नॉनस्टॉप आपण वरती मामाच्या गावी जाणार आहोत, मसळा तालुक्यामधील कुरटुडी या गावी. तर चला तर मग लवकरात लवकर जाऊया. आता बाईकचा प्रवास असेल, थोडी गाडी जुनी आहे त्यामुळे सावकाश जाईल, ब्रेकचा वगैरे इश्यू आहे त्यामुळे हळूहळू जाईन, पण नक्की जाईन. आता बघूया, पावसाचं वातावरण वगैरे झालं आहे, बट आय होप की पाऊस नाही पडेल तर बरं होईल. चला तर मग डायरेक्ट जाऊया नॉनस्टॉप पुढे. मित्रांनो बघा, आताच आलो आहे, थोडा जवळ आलो आहे, म्हणजे एक बोरीच्या माल माझं जे मावशीचं गाव आहे तिकडे आलो. आता बघा इथे मागे नुकतंच आपण मागच्या वर्षी एक व्हिडिओ बनवलेली, त्यांचे गणपती इथे विसर्जित होतात. तर ह्या चांगल्या स्पॉटला थोडं थांबलेलो
आणि तर बघा मम्मीने रेनकोट घातला, मी पण विनसीटर घातला होता, आता काढून ठेवलाय जस्ट. पाऊस मानगावला भेटला आम्हाला, पण इकडे नाही भेटला ना. नाही, तेच. हा, पण कसं वाटलं इथपर्यंत आले होता तर छान वाटलं ना, गाडीवर वगैरे काय वाटलं मस्त ना. वाटलं मग धबधबा बघायला थांबले हो, धबधबा बघायला थांबलोय जरा, भारी आहे. मी पण तुम्हाला त्याचे दृश्य दाखवतो कसा धबधबा पडतोय ते. आणि आता पोहोचलोय, इथून थोडं आता मामाचं गाव आहे, तिथं जर दाखवायला भेटलं तर दाखवून, कारण का पाऊस होता म्हणून मी मोबाईल बाहेर नव्हता काढला. जर आता दाखवायला भेटलं तर नक्की दाखवतो, नंतर डायरेक्ट मामाच्या गावी भेटूया. चला, तोपर्यंत तुम्ही हा धबधबा बघा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे गाडीवर आलोय. आता मामाचं वगैरे लुकतच 2 मिनिटात पोहोचेन. बघा हा रस्ता नजारा खूप भारी होता मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो. म्हटलं पाऊस नाही तर थोडा घेऊया शूट आपण. मम्मी मागे बसले तर तिला बोललो की तू शूटिंग कर, मी गाडी चालवेन. ट्रायपॉड लावला त्यामुळे ती व्यवस्थित हँडल करेल. सो बघूया तिला जमतंय का. मम्मी करशील ना? ओके. ठीक आहे, चालेल, चला. तर गावी बघा मित्रांनो, असा ऊन पावसाचा खेळ चालू आहे. आता श्रावण महिना चालू झाला आहे, त्यामुळे बघा एकच नंबर मस्त गावचं वातावरण झालं आहे. बघा मित्रांनो, ज्या कारणासाठी पण आम्ही गावी आलो होतो, म्हणजे मम्मी खास आपल्या आजीला बघायला, आणि मामा आता पहिल्यांदा यावर्षी गावी राहिलेत. तर रक्षाबंधन यंदाचं गावी साजरा करते मम्मी. तर बघा, रक्षाबंधनला अजून 5-6 दिवस आहेत. शुक्रवारी म्हणजे 4 दिवस आहेत अजून. आम्ही रविवारी येऊन रक्षाबंधन साजरा करून जातोय. मामाच्या कुरतुडी गावातून आता जातो. हे बघा, हे आमच्या मामाचं घर आहे आणि आमचे मामा. हो, तर बरेच दिवसांनी मामांची पण भेट झाली मित्रांनो. आणि गावचं वातावरण सध्या खूप छान आहे. श्रावणातले दिवस चालू आहेत, ऊन पावसाचा खेळ चालू आहे, त्यामुळे बरं वाटतंय. मगाशी पाऊस भेटला, आता ऊन भेटलं, त्यामुळे रेनकोट वगैरे आतमध्ये टाकलेत. आता ही आपल्या जे जयेश दादाची गाडी आणली होती तिच्याने आता जातोय. पुढचा प्रवास एक मावशीच्या गावी थोडंसं जायचं आहे, तिथून मग करून मग धावती भेट देऊन आपण मुंबईला परतणार आहोत. तुर्तास भेट देऊ. नंतर आता गणपतीला ह्या गावी येईन मी, नक्की प्रयत्न करेन 1.5 दिवसाच्या विसर्जनाला, तेव्हा नक्की ह्या गावात आपण पुन्हा येऊ. चला, तुर्तास भेटू. चला मामा, येतो. आलोच होतो, तर बरेच दिवस ह्या ठिकाणी आलो होतो मागच्या वर्षी वगैरे, पण तुम्हाला बोललो होतो की ते गायमुख म्हणून गाव फेमस आहे. तर त्या गावाला नाव गायमुख का पडलं, तर त्याचं एक कारण आहे. आणि बरेच जण असं म्हणजे प्रसिद्ध आहे आपल्या ह्या ठिकाणी, ह्या भागामध्ये ह्या ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. तर का त्या गावाला गायमुख नाव आहे ते हे बघा मित्रांनो. कारण हे बघा, हे जे गाईचं मुख बनवलेलं आहे ना, त्यातून हे पाणी वर्षाचे 12ही महिने 365 दिवस असं वाहत असतं मित्रांनो. म्हणजे बोलत ना, अखंड स्रोत आहे पाण्याचा. हां, आणि ह्या गावाची पण अशी वेगळी कथा आहे की हे बोलतात ना, मागे मंदिर आणि वरती एक मेन मंदिर आहे, जे की मम्मी मला मगाशी सांगत होती. मम्मी, काय स्टोरी आहे? अच्छा, पण स्टोरी म्हणजे काय नक्की अशी की हे पाणी 24 तास असं म्हणजे उत्पन्न झालेलं पाणी. अच्छा, आणि ह्याचा सुगावा अजून कोणाला लागलेला नाहीये ना? गायच्या मुखात उत्पन्न झालेलं हा ना, आणि गायच्या मुखातूनच पाणी येतं. तर बघा, खूप छान आहे. पावसाळ्यात थोडं जास्त पाणी असतं मित्रांनो. तर बघा, आता आपली मम्मी चालली आहे. हो ना, एकदम शुद्ध पाणी ना. आणि
शाळेला. हा ना, मम्मीची शाळा होती ह्या गावी मित्रांनो. एक आई म्हणून मी मानली ती. हो ना, त्याच्यामध्ये राहायची. अच्छा अच्छा. तर बघा मम्मीच्या बालपणीच्या आठवणी आहेत मित्रांनो, ते बहिणीकडे वर्षभर राहायची, ते पण पाण्यावर यायची. भरायची ना. ओके. तर बघा आता थोडा हात वगैरे मी पण थोडा फ्रेश होतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कोकणात आलो आणि लालपरी नाही दिसणार असं कसं होईल बघा. एसटी आत्ताच गेली आहे मित्रांनो. हा मस्त गारगार पाणी आहे मित्रांनो एकदम. हे बघा नदीच्या दाराने थंडच पाणी आहे. पिण्यासाठी पण खूप छान सोय आहे, खूप छान. आलोय आणि हे बघा माकडं दिसलेली आहेत बघा. त्यांचा कळप आहे थोडा. इथे छोटा बेबी आणि हे आहे, रस्त्यावरच आहे. तिथे थांबलेलो तर जातं त्यांना आपण डिस्टर्ब नाही करणार, त्यांच्या बाजूने जाणं म्हणून मी लांबूनच थोडा व्हिडिओ शूट केला आहे. पण छान आहेत बघा. तर बघा मित्रांनो, आता आपण आपल्या मावशीच्या गावी आलो आहे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गावचा सुंदर नजारा बघा किती छान दिसतोय. एकच नंबर बघा. पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे. आणि इथून हा व्ह्यू खूप छान आहे, म्हणजे बोलतात ना कॅमेऱ्यात टिपण्याचा ही आहे. हे आहे बघा मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घेतला आहे बघूया. खूप छान आहे. गाडी इथं आणतात ना पुढं. हां तर बघा मित्रांनो, इथे मावशीच्या गावी आलो आहे आणि बघा पावसाने पण हजेरी लावली आहे. एवढा वेळ नव्हता आता इथे मगाचपासून पाऊस, पण इथे आल्यावरती आला आहे. आणि बघा इथून छान असं वातावरण आहे. हे बघा पाऊस दिसत असेल तुम्हाला. बघा जोराचा पाऊस आला आहे मित्रांनो. पूर्ण बघा छान दिसेल. मित्रांनो बघा अशा प्रकारे दिवस संपवते आणि व्हिडिओचा एंड पण इथे करतोय. आज दिवसभरात आपण कशा कशाने नाही फिरलो. सकाळी ट्रेनने, त्यानंतर रिक्षामधून ऑटोने आलो आपण इथे डेपोला. तिथून बाईक घेतली, बाईकने आपण सर्व गावं फिरलो आणि आता शेवटी परत एस टीमध्ये आलो आहे. आणि एस टीने आता मुंबईचा प्रवास करतो मित्रांनो. दिवसभर नुसतं प्रवासच केलाय, पण भारी वाटलं आणि सगळी गावं फिरलो ना. कितीतरी गावं फिरलो. फिरलो. बाईक होती, हो बाईक होती, त्यामुळे मित्रांनो खूप सोपं झालं. बरं मी खूप सारं दाखवलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही बघितलं आपण मामांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. त्यानंतर आपल्या मावशीच्या गावी गेलो होतो, काही आपण गाव पण बघितला आणि थोडं मस्त गाव वगैरे एक्सप्लोर केलं आणि मस्तपैकी छान छान धबधबे वगैरे बघितले. काय हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर थोडं काय करा, सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरात लवकर. आणि व्हिडिओ चला भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.